उमेदवार विजयी झालेले आहेत। आत्ताची ताजी अपडेट, 30 जागांवरती मुंबईमध्ये भाजप शिवसेना युती आघाडीवरती आहे। ठाकरे 8, मनसे 4, वसई विरारमध्ये बवियाचे उमेदवार आघाडीवरती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पनवेलमध्ये काय घडते, पनवेलचे चित्र कसं आहे? जळगावमधून मोठी अपडेट, कारागृहातून निवडणूक लढणारे ललित कोल्हे यांची आपल्याला आघाडी पाहायला मिळते। आपण पनवेल महानगरपालिकेचं चित्र पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की पनवेलमध्ये नेमकं काय चित्र आहे। 78 जागांची महानगरपालिका, दुसरीच निवडणूक आहे पनवेल महानगरपालिकेची। भाजप 12 जागी आघाडीवर, ज्यापैकी 4 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे। तर राष्ट्रवादी, ठाकरे, मनसे किंवा इतर कोणालाही खातं उघडता आलेलं नाहीये पनवेलमध्ये। खरं ही पनवेलची आकडेवारी आहे आणि आता आपल्या सोबत भारतीकडे काहीतरी मोठी बातमी आहे, कारण आपण आतापर्यंत कल सांगतोय पण काहीतरी मोठी अपडेट भारतीकडे। 2 अशा महानगरपालिका आहे अश्विन, जिथले सगळे कल हाती आलेले आहेत। एक आहे वसई विरार, दुसरी आहे अकोला। वसई विरारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरतोय बविया, ज्यांच्याकडे आत्ताच्या सुरुवातीच्या कलांमध्ये 84 जागांवर आघाडी आहे। त्यांचा मॅजिक फिगर 58 आहे। आत्ताच त्यांना 84 जागांवर आघाडी मिळाली आहे। अकोल्याचं म्हणाल तर अकोल्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। 34 जागांवर आघाडी त्यांनी घेतलेली दिसते, मात्र त्यांचा मॅजिक फिगर 41 आहे। आपल्याला जर सगळी आकडेवारी सांगायची म्हटलं तर मी सांगू इच्छिते की तिथे त्यांना जुळवाजुळव करता येऊ शकते। अपक्ष 15 आहेत, त्यामुळे आता अकोला आणि वसई विरार आपल्या टॅलीमध्ये बघाल तर सगळे आकडे आपल्याला दिसू शकतील। खरं त्यामुळे दोन महापालिकांचे स्पष्ट कल हाती आणि महापालिका खास करून वसई विरारचा उल्लेख केला जाणार तर बहुमताच्या खूप पुढे पहिले कल आहेत, पण खूप पुढे आहे बविया आणि त्यांच्यासोबत मनसे पण आहे तिकडे, हे विसरायला नको। त्यामुळे बविया मनसे तिकडे आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 134 एमआयएमने आघाडी घेतली आहे। मुंबईतली अपडेट, प्रभाग क्रमांक 134 एमआयएमची एंट्री, एमआयएमने आघाडी घेतली आहे। त्यामुळे मुंबईमधले कल क्षणाक्षणाला बदलत आहेत, आकडे क्षणाक्षणाला बदलत आहेत। भाजप शिवसेना 15-15, तर तिकडे प्रभाग क्रमांक 134 मध्ये एमआयएमने आघाडी घेतलेली आहे आणि 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन हे आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 135 भाजपच्या नवनाथ बन यांची आघाडी आणि 134 मध्ये एमआयएमची आघाडी। या घडीची मोठी अपडेट, मुंबईमधले 2 महत्वाचे कल समोर येत आहेत। भाजप 15, शिवसेना 15, ठाकरे 8, मनसे 4 अशी सध्याची स्थिती। काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर, 30-12 मगाचा जो फरक 4, 6, 10 करत करत आता तो 18वर पोहोचलाय। 30 ठिकाणी युती म्हणजे भाजप आणि शिवसेना आघाडीवर, तर 12 ठिकाणी ठाकरे आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधू आघाडीवर। सध्याची स्थिती आहे काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 ठिकाणी आघाडीवर। त्यामुळे 46 पैकी ही आकडेवारी समोर आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 134 मधल्या एमआयएमची आघाडी बघायला मिळते ज्ञानदा। आणि ज्या जागा भाजपनं मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत त्यापैकी अर्थातच नवनाथ बन यांचा हा मतदारसंघ, नवनाथ आपला घरचा जुना सहकारी सुद्धा आहे, त्यामुळे नवनाथच्या निकालाकडे आपल्याही अनेक मित्रमंडळींचं लक्ष तर आहेच। इचलकरंजीमध्ये शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। 27-12 मुंबईचा आकडा बदललेला आहे। भाजप आणि शिवसेनेची युती ही 27 जागांवरती आघाडीवरती आहे। तर भिवंडीमध्ये आतापर्यंत काय चित्र दिसलंय, 2 जागा भाजपच्या आधीच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या, पण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचं चित्र काय ते सुद्धा आपण पाहतोय। भाजपची 9 जागांवरती आघाडी, यापैकी 2 जागांवरती आधीच भाजप बिनविरोध निवडून आलेला आहे। इतरांना अजूनही अकाउंट ओपन नाही करता आले ना, मात्र धुळ्यामधली अपडेट घेऊया। भाजप 9, शिवसेना 2 जागी आघाडीवर, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे कल येत आहेत। सोलापूर भाजप 22, शिवसेना 3, काँग्रेस 2, तर तिकडे मुंबई प्रभाग क्रमांक 135 भाजपचे नवनाथ बन आघाडीवर। मुंबईतली अपडेट, 134 मध्ये एमआयएमच्या उमेदवाराने घेतली आघाडी, मेहजबीन खान एमआयएमच्या मेहजबीन खान आघाडीवर, तर 135 मध्ये भाजप आघाडीवर। सध्या आपण जर का सगळ्या महानगरपालिकांचा एकत्रित आढावा घेतला तर भाजपची आघाडी ही जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वसई विरार वगळता आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथे बहुजन विकास आघाडी आघाडीवर आहे। आणि तू मगाशी उल्लेख केलास की मनसे त्यांच्यासोबत आहे, पण मनसे त्यांच्या चिन्हावर, शिट्टीच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवते, पण मनसेनं अर्थातच आपले 4 उमेदवार तिथे उभे केलेले आहेत। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 135 नवनाथ बन यांची आघाडी, सोलापूरमध्ये भाजप 22, शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे। तर नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर धुळ्यामध्ये भाजपनं 10 जागांवरती आघाडी घेतली, पण इतर कोणत्याही पक्षानं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आपलं खातं उघडलेलं नाही।
जे आतापर्यंतचे निकाल आपल्या हाती आले त्या निकालांमध्ये सुद्धा भाजप वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. इचलकरंजी असो, कोल्हापूर असो, भाजपचा विजय झालेला आहे. 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये अश्विन बऱ्यापैकी गाजलेले होते, मोठ्या प्रमाणात गाजलेले होते आणि हीच नवी मुंबईची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा फडकणार याची कमालीची उत्सुकता आहे. इचलकरंजीची लढत जी आहे, पहिला निकाल जिथून हाती आला त्या इचलकरंजीमध्ये काय घडतं आहे. 10 जागांवरती भाजपची आघाडी, भाजपचे 4 उमेदवार नगरसेवक हे आधीच विजयी झालेले आहेत. तर इतर वगळता अन्य कोणत्याही पक्षानं इचलकरंजीमध्ये खातं उघडलेलं नाही किंवा कलांच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलेली नाही. मुंबईमध्ये अरुण गवळी यांची कन्या योगिता ही पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये भाजप 22, नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर. हे ढोलताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली. 28 महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे. 3 उमेदवारांना विजय मिळतोय. तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावेळेला अगदीच दीड तासामध्ये आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही. नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते. शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं, पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल. अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संथ गतीनं सुरू आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिका भाजप 9, पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही. इथे भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधनं 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. वसई विरारमध्ये भाजप 25 तर बविया 85 जागांवरती आघाडीवर आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी ही एक प्रकारे स्वीप करताना दिसते. बरोबर सध्याच्या घडीला सुरुवातीचे कल आहेत, पण मनसे त्यांच्या बरोबर आहे आणि स्वीप करताना दिसते सध्या तरी वसई विरारमध्ये. भिवंडी प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार जिंकले आहेत. भिवंडीतली अपडेट. प्रभाग क्रमांक 9 काँग्रेसचे 4 उमेदवार भिवंडीमध्ये विजयी. काँग्रेसने तिकडे 4 उमेदवारांनी त्यांचा विजय मिळवलेला आहे. भिवंडीतली अपडेट. एकूण 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे जिंकलेले आहेत. भिवंडीची ही अपडेट. पॅनल तिथून निवडून आलेलं आहे, कारण संपूर्ण पॅनल विजयी झालाय प्रभाग क्रमांक 9 मधनं. भिवंडीमधनं 2 निकाल समोर आलेत. पहिला निकाल होता तो भाजपच्या बाजूनं आणि दुसरा आता काँग्रेसच्या बाजूनं. कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे. नवी मुंबईत काय होते याची सुद्धा उत्सुकता आहे. उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिंदेच्या शिवसेनेची 3 जागांवरती. पुण्यामध्ये 32 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली तर राष्ट्रवादीनं 10 जागांवरती. त्यामुळे पुण्यामधली राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या लढतीत भाजपची सध्या सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय. मुंबईची 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना 13 अशी जागांची आघाडी आहे युतीची. तर ठाकरे 8, मनसे 5 आणि काँग्रेस 5, 27-13 हे चित्र आहे मुंबई महानगरपालिकेमधलं 46 जागांसाठीचं. वसई राष्ट्रवादी या लढतीत भाजपची सरशी होताना आपल्याला चित्र दिसतंय. मुंबईची 46 जागांचीच मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे मुंबईत भाजप 14 आणि शिवसेना अशी जागांची आघाडीची. तर ठाकरे 8, मनसे 27 आहे मुंबई महानगरपालिकेत 46 जागांसाठीचं. वसई विरारमध्ये बवियाची आघाडी अजूनही कायम आहे. पुण्यामध्ये भाजपची आघाडी वाढली आहे. 38 जागांवरती भाजपनं आघाडी. 38 जागांवरती पुण्यातली आघाडी आपली टिकवून आहे. राष्ट्रवादीनं 10 जागांवरती